डोंबिवली चाललंय तरी काय, हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन, मात्र भरस्त्यात गुंडाची दहशत, चाकूची धाक दाखवून दोघांना लुटले, नागरिकांच्या एकजुटीने पकडले गेले लुटारू। भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत एका तरुणाला दोन लोक लुटत होते। त्या तरुणाने मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली। त्याचा मदतीसाठी दुसरा तरुण सरसावला। त्या तरुणाच्याही गळ्यावर चाकू ठेवून त्याला देखील लुटण्यात आले। जे लोक मदतीसाठी पुढे येत होते त्यांना देखील चाकूचा धाक दाखवून या दोन लुटारूंनी खूप दहशत माजविली। अर्ध्या तासानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। त्या दोन्ही लुटारूंना अटक केली। तेजस देवरुखकर आणि सुजित थोरात अशी या लुटारू तरुणांची नावे आहेत। या दोघांच्या विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल आहे। डोंबिवली शहरात भर रस्त्यात दोन तरुण चाकूचा धाक दाखवून लोकांना लुटत आहे। या घटनेमुळे डोंबिवलीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। प्रतिनिधी संजय वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र। दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यास एका अज्ञात व्यक्तीने फोन केला की टिळकनगर येथील SBI बँकेसमोर रोडवर काही इसम मारामारी करत आहे। त्याप्रमाणे सिनियर PI डोंबिवली यांच्या आदेशाप्रमाणे डिटेक्शन पथकातील API भराडे, PSI देसाई व इतर स्टाफ असा घटनास्थळी पोहोचला। त्यांनी दोन इसमांना जे काही मारहाण करत होते त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्याने कळालं की त्यांनी फिर्यादी व एक व्यक्ती अशा दोघांकडून मारहाण करून त्यांनी चाकूचा धाक दाखवून 4000 रुपये रोख रक्कम अशी लुटलेली होती। दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। दोघे आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत। त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड या पोलीस स्टेशनमध्ये आहे। डोंबिवली हद्दीतील मानपाडा आणि टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचे रेकॉर्ड आहे। आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड भेटला आणि त्यानंतर आता त्यांना MCR मंजूर झालेला आहे।